हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे ना, मी काल केल्या आम्ही फणसाच्या पात आणि आज करणार आहे फणसाच्या बियांची भाजी. तर कसे वाटणामध्ये करायचे तर मी काय काय वाटण घेतलं तेही दाखवते तुम्हाला. आणि फणसाच्या बिया उकडवून घेतल्या आहेत, छान लागते भाजी. दाखवते तुम्हाला मी काय काय साहित्य लागतं. हे बघा, मी हा ओला खोबरा घेतला आहे आणि अख्खा कांदा शेगडीवर भाजून घेतला. आणि ह्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते एवढंच टाकायचं आपल्याला. आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे. वाटण झाल्याच्या नंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत. वाटण करून घेऊया. खोबरं बारीक आहे, ओलं खोबरं घेतलं आहे मी, सुकं खोबरं नाही घेतलं. ओल्या खोबऱ्याचं पण छान होतं वाटण. तर आपण वाटून घेऊया. हे बघा, आपलं वाटण झालं आहे. गॅस लावून घेते, कढई गरम करायला ठेवायला. आणि हे एक टॅमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देणार आहे मी. आणि हे फणसाच्या बिया आहेत, त्यांना मी असं 4 खापी करून घेतल्या आहेत त्यांच्या, म्हणजे बारीक राहण्यासाठी. जास्त मोठ्या नको आहे, तर आपण बारीक चिरून घेतले आहेत त्याला. आपण पाणी काढून घेऊया ह्याच्यातून. तेल घालूया. मसाल्याचा पदार्थ आहे, थोडा तेल जास्तच घालणार आहे. मसाला चांगला त्याच्यामध्ये परतून निघाला पाहिजे म्हणून. आपण मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरं टाकू. ते तडतडायला वेळ लागतो जरा. जिरं त्याच्यासोबत टाकलं ना की ते करपतं. आपण जिरं टाकलं, गॅस स्लो करूया. त्याच्यामध्ये टाकूया लसूण, कढीपत्ता आणि टॅमॅटो एकत्र टाकायचं. ते आपण भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये. चांगलं परतून घेऊया तेलात. हे बघा, आता आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. एवढं आपण वाटण घालून घेतलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण लाल मसाला घालणार आहोत. काश्मीरी मिरची पावडर टाकते, पाव चमचा हळद टाकते. धने जिरेची पूड टाकते. आणि आपण भाजून घेणार आहे सगळे, परतून घ्यायचं आहे मसाला. बघा, आपला मसाला परतून झाला आहे. तरी आपण या फणसाच्या बिया टाकणार आहे त्याच्यात. जास्त वेळ शिजायला लागणार नाही, कारण त्या फणसाच्या बिया मी उकडवून घेतल्या आहेत. उकडवून बारीक सोलून बारीक चिरून घेतल्या. तर आपल्याला फक्त थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे.
हा मसाल्याचं पाणी आहे तो घालूया आपण. आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. बस. थोडं छान शिजवून घेऊया. फक्त बियांना मसाला लागला पाहिजे ह्या कारणासाठी आपल्याला शिजवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. तुम्ही कांद्याचीही फोडणी देऊ शकता, पण जर वाटलेला मसाला जर असेल ना आपल्याला करायचा, त्याच्यामध्ये भाजी करायची असेल ना त्याला लसणाचीच फोडणी द्यायची, खूप छान लागते. ह्याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर. थोडं आपण शिजवून घेऊया. चांगला कड येतोय. आता आपल्याला हलवायचं नाही, मध्ये चमचा घालायचा आणि हलवून घ्यायचं आहे. बाकी असंच ठेवून द्यायचं त्याला. ओला वाटण्याचा थोडा कलर वेगळा येतो आणि काळ्या वाटण्याचा केला तरी काळा येतो सुक्या खोबऱ्याचा केल्यावर. ओला असेल की थोडा पांढरा होतो, बस एवढंच. बाकी त्याच्यामध्ये फरक आहे. मी मसाला इथं फ्रीजवरती ठेवला आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. बघा आपली फणसाची भाजी तयार आहे. तुम्ही पण करा, खा फणसाच्या बियांची भाजी. आम्ही पण छान केले बघा, मस्त आहे मसाल्यातली भाजी. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. एक दादानी मलाही ना हे दिलं, आपलं कमेंट केली होती. ते म्हणाले की फणसाच्या पानातल्या काय बोला, पण ते फळशीची पानं आहेत. फळशीची पानं म्हणजे ते दुसऱ्या झाडाचे. फळशी वेगळी आणि फणस वेगळा दादा, त्याच्यामुळं तिला मी फळशीचं पान बोलले. गोड पदार्थ फणसाच्या पातोळ्या, फळशीच्या पानातल्या पातोळ्या असं सांगितलं. तर तो पान वेगळा आहे, फणसाचं पान वेगळं आहे. त्याच्यासाठी तो जरा मॅच होतो आहे तो नाव. पण तुम्हाला असं वाटतं की फणसाच्या पानाला फळशी का बोलते, पण तसं नाही, ते पानाचं नावच ते आहे, म्हणून तो नाव दिला मी त्याला. तर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर करा, असेच कमेंट करा. दादा मी तुम्हाला रिप्लाय देईन, व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देईन तुम्हाला. असं काही नाही की मी लिहूनच पाठवेन किंवा काही. तर थँक्यू, तुम्ही मला सांगितलं फणसाचं पान फळशीचं पान वेगळं आहे हे तुम्हाला मी सांगते, समजून घ्या. आणि मी पान पण दाखवलं आहे, तोही पान बघा आणि फणसाच्या पानामध्ये पण फरक बघा हे सांगते. तर आता फणसाच्या बियांची भाजी केली आहे मसाल्यातली, आवडेल तुम्हाला. आणि तुम्ही पण करा, मस्त खा. आणि
मला सांगा कमेंट करून कशी तुम्ही खाताय, कसं करताय त्याच्याबद्दल. बघा आपली भाजी छान झाली. आपण त्याच्यावरती झाकण मारून ठेवूया. बाय बाय.